नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता मी जातो आहे आणि 4-5 फ्रेंड्स पण आहोत. तर आम्ही जातो आहे रामशेजला. सो आज छोटासा ट्रेक अरेंज केलेला आहे. आज सॅटर्डे आहे आणि आज एकादशी पण आहे. त्यानिमित्त चला म्हटलं आज निघूया कुठेतरी बाहेर. मान्सून पण आला आहे. सो आता ते थांबले तिथे जवळच. मी आता पायी जातो आणि मग निघूया आपण थेट रामशेजकडे. सो चला. ओला उबर का? ओला उबर आहे का? ओला उबर ठीक आहे. खरंच फराळ आणलंय. क्यूट होऊन आला भाऊ. Cute भाऊ, मला माहिती असतं तुम्ही कपडे बिपडे तुला घेण्याच्या चक्कर मध्ये एक Back side मुलीचा दे आता. ऍक्सिडेंट झाला. सरळ नाही हो. ऍक्सिडेंट झाला. सरळ कुठं? याचा कॅमेरा चालू नाही त्याला सांगितलं असतं. अरे भाई, सरळ कुठं वर जायचंय? किती भारी होती. रिटर्न जायचंय सर. अरे सांगा ना मग रिटर्न जायचंय. रिटर्न. राहुल तू इकडे जातो का? हा, इथून पाय पाय. इथून का? हा, अरे मग सांगायचं मध्ये आला स्वामी आणि मग ही नदी कोणती? ही नदी नाही रे. अरे इथे कॉलेज पासून तिकडनं पण एक रोड आहे. इथं थांबले पण मला वाटलं तुम्ही तिकडनं थांबणार. तुम्ही थांबले आम्ही तिकडे आलो असतो. बरं असू दे. चला आता फायनली गाईस, आता आम्ही निघतोय थेट आता रामशेजला. सो चला आता. तुमचं नेट चालू आहे का? नेट सगळ्यांचं चालू आहे. चालू तर आता आम्ही भेटतो तुम्हाला थेट रामशेजला. सो आता कोण कोण आलंय मी इंट्रोड्यूस तुम्हाला आपण तिथेच करूया. सो चला आता. कोणतं गाणं चांगलं आहे त्याच्यावालं रे? करण आहुजा. अरे टाक ना. बरेच प्लॅन केले होते. रतनगड, हरिश्चंद्रगड, अजून कोणता गड? रायगड. वा, रायगड बोलतोय. आणि आम्ही जातोय रामशेजला. इथून 20 किलोमीटरवर फक्त. बरे साहेब, तर काय काय प्लॅन केला होता? असो पण आता ठीक आहे, निघालो. या मान्सून मध्ये तरी आम्ही निघालो. हेच खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. चला आता. आणि क्लायमेट आता थोडासा पाऊस थांबलेला आहे, नाहीतर 2-3 दिवसापासून कंटिन्युअसली चालत होता. सो आता थांबलेला पण आहे. तर तोपर्यंत आम्ही पोहोचून पण जाऊ. बघू आता तिथलं वातावरण कसं असतं ते. सो स्टे ट्यून. लेट्स गो. नाही घ्या, लावा इथंच लावा. 2 मिनिटाचा रस्ता आहे तिकडे अरे इथे तरी भाई, पहिले मागे घ्या आणि मग इकडे लावा. या साईडला आहे जागा मस्त. एवढी सगळी डिस्कशन होतं. हे फक्त चहा पिण्यासाठीच होतं. मागं घ्या, पुढे घ्या, थांबा. आपला एकच शॉप आहे चाय लवर. तर मित्रांनो, आता आम्ही रामशेजला इथं पोहोचलोय. सो आता थोडासा चहा वगैरे घेऊ, कॉफी वगैरे घेऊ. एवढी घेशील? ए थांब ना रे. उतरतोस काय? उतर. एवढी जागा आहे. काय पुढं काय? तर मित्रांनो, आत्ता आम्ही पोहोचलोय रामशेजच्या पायथ्याशी. समोर आपल्याला रामशेज दिसतोय. आत्ता आम्ही थांबलो इथे चहा पिण्यासाठी. थोडंसं चहा वगैरे घेऊ आणि मग ट्रेकिंगला स्टार्ट करूया. कारण आज उपवास आहे सगळ्यांचा. आज आहे एकादशी आणि हा आमचा स्लो साबण आहे. एवढे बकवास गाणे लावतो आणि एवढं स्लो कनेक्ट करतो ना, विचारू नका. इथं पोहोचून गेलो आम्ही. नाशिकहून इथं पोहोचलो तेव्हा त्याचा ब्लूटूथ कनेक्ट झाला बाईचा. तर आता चहा वगैरे घेतो. आता मोबाईलमध्ये राहिला वाटतं. हां, अनलॉक कर. तर आता मस्त चहा घेतो आणि आपण ट्रेकिंगला स्टार्ट करतोय. आज अचानक प्लॅन केला आहे आम्ही ट्रेकिंगचा, कारण आज सुट्टी पण होती आम्हा सगळ्यांना. आणि तर चला म्हटलं, आज तुफान पाऊस चालू होता. बट आज आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा पाऊस पूर्ण शांत झाला आहे. थोडंफार आता नॉर्मल ऊन पण पडायला लागलं आहे. आणि जर दुपारी पाऊस आला तर खूप भारी होणार आहे, कारण पावसातच मजा येणार आहे. असं थोडं ऊन पडल्यावर छान नाही वाटणार. सो आता चहा घेतो आणि मग आपण निघूया. आपण खूप जोरात पाऊस पण यायला लागला आहे आणि बघू आता आपण कसं काय शूट करू शकतो. मोठा कॅमेरा पण आणला आहे. आता मला नाही वाटत खाली जास्त फोटोशूट करू शकतो आम्ही जास्त. हे सगळे स्टोऱ्या टाकण्यात बिझी झालेत सगळे.
हा आहे दिनेश, हाय. हे आहे सम्राट सर आणि तो तिकडे आहे मनोहर बरे. पावडर लावून झाली असेल पावडर लावून झाली असेल तिकडे बघून घे थोडं. हा बरेच झोपेतनं उठून आलाय आणि 4 वेळेस आरशामध्ये बघतोय. मला समजत नाही नेमकं काय चालू आहे. छान वाटतंय आता. मलाही सेंड ताज हॉटेल आलो. ताजा हॉटेल रामशेतचा आणि मग थेट वरती जाणार आहोत. आणि इकडनं आता पाऊस पण जोरात येतोय. हो, कसं वाटतंय सर तुम्हाला आज जरा बाहेर निघून? छान वाटते. छान वाटतंय. चला चल ना. गाडी पार्क केली आणि इथे पावती वगैरे पण काढून झाली आमची. यायला तुम्ही सगळ्यांनी रेनकोट आणलाय, मी नाही घेतला रेनकोट. लॉक करून घ्या सर. आपला कॅमेरा घ्यायची काही गरज आहे का? त्या आता बोललो तिकडे जाऊन खालून आल्यानंतर मग चला मग. कुठून जायचं? तर मित्रांनो, आत्ता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे आणि हलका हलका वारा पण येतोय, पण पाऊस थांबला आहे. हे बेस्ट आहे. तोपर्यंत आम्ही वरती पोहोचून जाऊ. आणि आज मस्त, मी मेन कॅमेरा नाही घेतलेला, गाडीतच ठेवला आहे तो, कारण पावसाचा भरोसा नाही आहे. तुफान वारा पाऊस चालूच आहे, त्यामुळे तो सेफच बरा आहे तिथे. आपला जो हा ॲक्शन 3 आहे हा वॉटरप्रूफ आहे, याच्यामुळे याला काही टेन्शन नाही आहे. सो चला आता निघा. पायथ्याशी आलेलो आहोत. सो आता इथून आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे. सो लेट्स गो. चला. छान वाटतंय पण मस्त वाटतो. तू आपलं सगळं जे केमिकल आहे ना बाहेर काढा. फ्री फॉर्मल पण नाही गेलं पाहिजे. हो चला. दिनेशच्या पण काम पण नाही गेलं पाहिजे. चालू आहे. बरे साहेब चला पळा. आपला गाडी किंवा बुट गाडी बाबा. ए बुट आहे का? भारी वाटतंय पण ना. हो माहिती. बरेच जणांना माहित आहे. बरेच जणांचे पूर्वज इथंच राहायचे. बरेच जणांचे पूर्वज इथंच राहायचे. त्यांना सर्व माहिती आहे. किल्ला म्हणून कोणता? अजिंक्य. कुठे वाचलंस? हां, ही गोष्ट खरी आहे. हा जो आम्ही एकदा MSCला असताना आलो होतो. हां, जोडीने पण होतो, फ्रेंड्स पण होतो. आता जरा जरा दम पण लागायला लागलाय. रामशेत सगळ्यांना माहितीच आहे त्याबद्दल.
तर आत्ता हा जो पॅसेज आहे हा जरा खतरनाक आहे. अनबिलिव्हेबल आहे ना. घसरणीचा रस्ता आहे जरा हा. तर मित्रांनो, एवढ्या दिवसात ना आज ट्रेकवर आलो आहे ना, एवढं भारी वाटतं आहे ना, खूपच भारी ट्रिप आहे. पण हा व्ह्यू चेक करा तुम्ही. हे असे छोटे छोटे वॉटरफॉल जे दिसतात ना, खूप भारी वाटतं. तसं रामशीसला आपण बऱ्याच वेळा येऊन गेलो आहे. किती पण वेळा या रामशीसला, प्रत्येक वेळी छानच वाटतं. आता तुमची 40शी उलटली की काय? तसं वाटायला लागली मला जरा. तर मित्रांनो, हा जो पॅसेज आहे इथे जरा सांभाळून या, कारण इथून खूप खोल दरी आहे आणि केव्हा पण पाय सरकू शकतो, कारण कंटिन्युअसली पाऊस झिरपतोय. आणि हा जो व्ह्यू चेक करा तुम्ही आता, किती छान दिसतोय. मस्त ना, पाऊस पडून जातोय आणि ऊन पण येतंय लगेच. दोस्तों, आज हम आए हैं रामशेष किले पे. वॉटरफॉल पण येत ना, खूप भारी दिसत आहे. पाऊस आला की तेव्हाच ॲक्टिव्ह होतं ते, नाही तर मग असं बंद होऊन जातात. इनॅक्टिव्ह असतात ते. इनॅक्टिव्ह असतात. हे बघा या अशा प्रकारे, ते वॉटरफॉल छोटे छोटे खूप छोटे आहेत. तेवढा तर आमचा अशा प्रकारे म्हणजे पाणी. बरंच आहे अजून वरती. चढाई जरा अडचणच कळते इथे, कारण सगळी माती वाहून गेली आणि असे डायरेक्ट दगड आहेत. त्यामुळे चढताना खूपच काळजी घ्यावी लागते. पण तरी पण आम्ही चढणारच आहोत, कारण आलो आहे तर जाणारच वाटतं. कारण आम्हाला ॲडव्हेंचर जरा जास्तच आवडतं. त्यामुळे बरोबर की नाही बाहेर साहेब? मी काय म्हटलंच नाही. मैं तो बोला था मत पहनो. असली मजा सफर का होता है सम्राट सर. रेनकोट का नाही. सगळ्यात खतरनाक थ्रिलर आहे हा. वरती चढणं, खाली उतरणं पण तेवढंच अवघड आहे. सम्राट सर जरा विचारात पडलेले. त्यांच्याकडे मनोर आहे, आपल्याकडे मनोर आहे. काय विचार करताय? चला चला ना, चला चला. हाऊ वॉज फिलिंग? भारी वाटतंय ना, अंगातनं असा घाम घेतोय. वातावरण एवढं थंड आहे आणि ही जी फिलिंग आहे ना, एक नंबर आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं? बाहेर पडावं लागतं घरातनं
आणि हे आज सगळे नमुने बाहेर आज पडलेत. म्हणून यांची थोडी आधी असंच आलो जावं तेव्हा तेव्हा लागायचं. नव्हता. या हे जे कप्पे पाडलेत ना असंच जावं लागायचं. मी 2-3 वेळा येऊन गेलो रामशेजला. पावसात पण एकदा आलोय. ही सेकंड टाइम आहे माझी पावसात. चला चला की. आपकी हार्टबीट कितनी फास्ट हो गई? स्लो आहे. स्लो है. नाही रे ना स्लो हो नाही रे. स्लो हो नाही रही है. स्लिपरी होईल थोड्या दिवसांनी. ओ हळू. काय म्हणता माहिती आहे का त्याला? काय म्हणताय बॉटनी होतं ना तुझं? झू झू. अरे झू नाही रे. बॉटनी करतोय का? हे काय? स्टडी ऑफ हां. ॲनिमल. शेवाळ. शेवाळ स्टडी ऑफ शेवाळ. हे शेवाळ नाही मला असं वाटतंय दिनेश डायरेक्ट टांझानियामधून आला येते खास रामशेज फिरण्यासाठी, नाशिक फिरण्यासाठी. काय दिनेश? शेवाळ हे हिरवा हिरवा शेवाळ हे समुद्र सपाटीपासून 4000 उंचीवर आलोय आपण. एवढा मी मग आत चढतोय. आता मग खाली घर नाही असं वरती मंदिर आहे आमचं. तेवढा मी चहा पाणी आणायवर येतो. राम मंदिर ते. राम मंदिर हां, तर म्हणून रामशेज नाव पडलेलं आहे. तर मित्रांनो एवढी शांतता आहे ना, क्राऊड पण नाही आहे जास्त, कारण आम्ही अशा दिवशी आलो आहे ना. सकाळपर्यंत एवढा पाऊस होता, आम्हाला वाटलं तर आता काही कोणी जात नाही. आम्ही बी जाण्याची इच्छा नव्हती, पण आम्ही निघालो आणि पोहोचलो. तर काही नाही एवढं क्राऊड नाही आहे इथे. बस 4-5 ग्रुप आहेत फक्त आणि आम्ही, बस एवढं. आता हा जो पॅसेज आहे ना, हा जरा खतरनाक आहे. तर मित्रांनो आत्ता आम्ही पोहोचलो इथे. आणखीन थोडंसं राहिलं आहे आता वरती. हा जो व्ह्यू आहे एक नंबर दिसतोय. राम मंदिर आहे, तर आता इथे दर्शन घेतो आणि वरती जातो. कुंड आहे का? 3 कुंड के ऊपर राम जी का गुफा मंदिर. हां, अच्छा ये गुफा. खाली 3 कुंड आहेत का? खाली जाऊ नये देत का? आय थिंक खाली अलाउड नसेल जाण्यासाठी ना. घाना इकडे भवानी मंदिर पण आहे आणि हत्ती दरवाजा पण इकडेच आहे. तसं आपण मागच्या ब्लॉगमध्ये पूर्ण कव्हर केलेलेच आहेत 2 वेळा, बट ह्या टाईमला आपण जास्त काही इन्फॉर्मेशन नाही देते. आपण फक्त चिल करण्यासाठी आलो आहे थोडंफार. सो इकडे एक दरवाजा जायचं आहे का? इकडे उतरून जायचं आहे. उतरून जाऊ. सो आपण थोड्या वेळ इकडे जाणार आहे. आता वरती जाऊन फिरून येतो. चुन्याचा घाणा म्हणजे हे जे कन्स्ट्रक्शन होतं ना, जसं सिमेंट आपलं आहे ना, तसं पाहिजे चुना वापरायचे. म्हणजे इथं चुना चुना. तयार करायची. हां, चुना गुळ इथं ते ॲज पर रेसिपी चालायची. ॲज पर SOP. सोपी. SOP जरा कंपनी सिक्रेट आहे, खूप टॉप सिक्रेट आहे ते.
सो गाईज आत्ता आम्ही थोडेसे इथे रील शूट करतोय. काही माहीत नाही रीलबद्दल कशी शूट करायची, फक्त लोकेशन चांगलं दिसतंय आणि शूट करायचा प्रयत्न करतोय आणि रेडी फॉर इट. कोरिओग्राफर आहे आमचे हे राहुल निकम ब्लॉग. इकडे जे दिसतंय आपल्याला पूर्ण गढूळ पाणी या दोघं कुंडांमध्ये. काय लॉजिक आहे मला पण नाही माहिती. आणि इकडे हा जो आहे गणेश कुंड आहे, तर तिथे आम्ही फोटो वगैरे काढले आहेत. आणि मेन कॅमेरा आणायला पाहिजे होता, पण पावसामुळे आपण नाही आणला. तर ठीक आहे, असू द्या. आपण मोबाईलने रील्स वगैरे शूट केले आहेत बऱ्याचशा. तर आता आम्ही इकडे जातो. अरे इकडे जायचं आहे आपल्याला, असं पण जाऊ शकत होतो ना. तर आता आपण शिवाजी महाराजांच्या स्मारककडे जातोय. रामशेष फिरण्यासारखा भरपूर आहे, कारण की सिटीजवळ खूपच सिटीज इकडे पूर्ण नाशिक आहे, सिटीच्या एकदम जवळ आहे. इकडे पण एक किल्ला आहे, पण तिथे एअरफोर्सचं हे आहे, काहीतरी आहे तिथे, त्यामुळे तिथे अलाउड नाही आहे जाण्यासाठी. सो रामशेष बेस्ट आहे पण फिरण्यासाठी पण. सो खूप छान वाटते आज. पण आता थोडंसं असं आहे ना, पाऊस पडला पाहिजे आणि धुकं पण आलं पाहिजे, तेव्हा एक नंबर फिलिंग येणार आहे आपल्याला. तर मित्रांनो, आत्ता मी आलो इथे महाराजांच्या स्मृतीजवळ. सो आपण पहिले आता दर्शन करून घेऊया. तर मित्रांनो, इथे आम्ही थोडंसं फोटोशूट केलेलं आहे आणि इथे इतका वारा येतोय ना, आता खूप सारा वारा येतोय. आणि इथे जे फोटो आलेत ना, थोडंसं ऊन पडलं मध्ये, एक नंबर. आणि तो जो स्पॉटलाईट पडला आहे ना, एक नंबर आलेत फोटो. आता घरी जाऊन आम्ही ते नक्की बघू आणि तुम्हाला पण आम्ही नक्की शेअर करू. आणि असंच प्रेम असू द्या आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. मेन गोष्ट पहिली तर ती आहे. ज्यांनी नाही सबस्क्राईब केलं त्यांनी पण करून घ्या, ज्यांनी केलं आहे त्यांनी पण व्हिडिओ आपला शेअर करा. आणि चला आता भेटूया आपण. आपली सफर का मजा आलो, बट वारा एवढा आहे ना की मला नाही वाटत आपला व्हॉइस जरा चांगला आलेला असेल. बट एक नंबर. मला हा रामशेषचा आपला हा पहिला ट्रेक या मॉन्सून मधला. सम्राट सर तुम्ही? एक नंबर. दिनेश, तुझा आवाज पण येत नाही बाळा इथे. अरे तू असा मर्दानी छातीवाला आणि आवाज कसा काढतोय? खूप चांगलं वाटतंय मला. खूप चांगले वाटते. अरे काय राजा, काय खरं नाही या पोराचं. 50-50 किलोचे डंबेल उचलतो, आवाज कसा आहे? काय मला छान वाटलं. अरे काय छान वाटलं. नाही घ्यायचं. माणसासारखा, अरे बाईसारखा माणूस आणि आवाज कसा काढतोय. कान दिसतोय. आता खाली फिरतोय आणि आपल्या DJI चार्जिंग पण खूप कमी आहे, त्यामुळे हा जो व्ह्यू आहे मी पटकन शूट करून घेतोय. तर मित्रांनो, पूर्ण कातळ दगडामध्ये कोरलेला आहे हा. आणि हा जो आहे मेन हत्ती दरवाजा म्हटला जातो याला. एक नंबर आहे हा. हा नाही बघितला तर काहीच नाही बघितलं रामशेषवरचं. मग तुम्ही असं वाटतंय जसं स्वर्गात आलोय. हा जो आहे ना, हा थेट महादेवाची जी पिंड आहे ना खाली, तिथे पाणी झिरपतंय. आणि इकडे पुढे पण जाऊ शकतो किंवा वरून आहे ना
कडेने पण जाऊ शकतो. पायाचं पाणी येते माझ्या इकडे बघ, इकडे बघ. ए बरे तर मित्रांनो आत्ता जो मागे फॉग दिसतोय एक नंबर आहे. जेव्हा आम्ही तिथे होतो ना तेव्हा नाही असा फॉग आला, बट आत्ता इथून जो दिसतोय ना मला काहीच दिसत नाही आहे. डायरेक्ट पूर्ण ढग आलेले आहेत डायरेक्ट. आम्ही तिथे होतो तेव्हा नाही आला, आत्ता आम्ही इकडे आलो तेव्हा आलं ते. सम्राट सर आता फोटो काढतायत या. तर मित्रांनो आत्ता आम्ही खाली उतरतोय, ऑलमोस्ट उतरलो. ते थोडंसं पॅसेज बाकी आहे आता फक्त. चढताना जरा दमलो होतो पण उतरताना मज्जा येते खूपच. हां आता उतरून थोडासा नाश्ता करतो आणि मग थोडेसे फोटोशूट करतो, कारण मेन कॅमेरा आपल्या गाडीत आहे. आणून काहीतरी थोडंफार वरती तर झालं पाहिजे. तर मित्रांनो फायनली आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही आत्ता थोडेफार फोटोशूट वगैरे आणि रील पण काढले आहेत छानपैकी. तर आता निघतोय आम्ही. तर कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स? खूप छान. शांत शांत छान 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 छान. खूप छान. आम्हाला बी खूप छान वाटलं. छान वाटला, मस्त फोटोशूट. अरे तुम्ही का पोरी आहे का छान वाटायला तुम्हाला? भारी वाटलं आम्हाला, खूप भारी वाटलं, मस्त मस्त वाटलं. वाटलं, एक नंबर एक एन्जॉय नंबर वाटलं. एक नंबर वाटला आम्हाला. राडा झाला थोडा. एन्जॉय. मनात झाली पंढरीची. ए, राहुल घालला ना मस्त. अरे ला Experience next level speed. ए स्टार्टर मारला नाही यांनी म्हणून. सो गाईज क्राऊड बघू शकता तुम्ही. बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट टाइम.